कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनाला भाविकांची मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय। रविवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे पहाटेपासूनच भाविकांच्या रांगा लागल्यात। मंदिराच्या घाटी दरवाजापर्यंत मुखदर्शनासाठीच्या रांगा पोहोचलेल्या आहेत। खरं तर सध्या नवरात्रोत्सव सुरू आहे आणि या नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या अंबाबाईला जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते। त्यात पुन्हा आज रविवारचा दिवस असल्यामुळे आज मोठ्या प्रमाणावर भक्तगण हे अंबाबाईच्या दर्शनाला गेलेले पाहायला मिळतात। उत्सवाच्या आजच्या चौथ्या दिवशी सकाळपासूनच आई अंबाबाईच्या दर्शनाला भाविकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळते। आज रविवार आहे, सुट्टीचा वार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती राज्यभर आणि देशभरातील अनेक भाविक जे आहेत ते आई अंबाबाईच्या दर्शनाला आलेले आहेत। आपण काही दृश्य जी आहेत ती दाखवतो। आपल्याला माहिती आहे गेल्या वर्षीच शेतकरी संघाची इमारत जी आहे ती ताब्यात घेण्यात आली होती दर्शनाच्या रांगेसाठी आणि ती संपूर्ण शेतकरी संघाची इमारत जी आहे ती त्या ठिकाणी दर्शन रांग पूर्णपणे भरलेली आहे आणि तीच रांग आता पुढे जाऊन भवानी मंडप आणि शिवाजी चौकापर्यंत ही संपूर्ण रांग जी आहे ती पोहोचल्याचं पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणात भाविक जे आहेत ते आई अंबाबाईच्या दर्शनाला पहाटेपासून या ठिकाणी दाखल झालेले आहेत। दर्शनासाठी तब्बल 4 ते 5 तास लागतील अशी परिस्थिती सध्या तरी पाहायला मिळते, कारण मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती संपूर्ण परिसरामध्ये पाहायला मिळते। आपण जर पुढची दृश्य दाखवली तर त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात भाविक जे आहेत ते सकाळपासूनच आई अंबाबाईच्या दर्शनाला दाखल झालेले आहेत। किती तास रांगेत आहे? 2 तास झाले। कुठून आलाय? सातारा। 8 जण आलोय आम्ही। एवढं 2-2 तास रांगेत उभं आई अंबाबाईच्या दर्शनाला? हो आलोय दर्शनाला, दरवर्षी होतो। गोव्यावरून। किती वेळ आहे रांगेत? 2.5 तास झाले। 2.5 तासानंतर आई अंबाबाईचं दर्शन कधी पण होते। आज रविवारी विक्रमी गर्दी जी आहे ती या ठिकाणी होईल अशी देखील शक्यता आज वर्तवण्यात आलेली आहे। कॅमेरामॅन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर।